यो कुठला आहे? 9 किलोची आहे बघा, कसली आहे ती. ताम कापतात कशी बघा. 500 रुपये. किती किलोची होती सुरमई? 4.25 किलोची होती. 1000ला बघ किती पीस आहेत. हाय नमस्कार, कशा सर्व. मी राजदीप घरत तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राजकरंजीच्या यूट्यूब चॅनलवरती. आपले 10 दिवसाचे गणपती बाप्पा होते आपल्या घरी, आता विसर्जन झालेत आणि आता उपास ऑफिशियली आपल्या सुटलेला आहे. साखर चौचीचे बाप्पा असतात ज्यांच्याकडं नवसाचे, त्यांचा उपास कंटिन्यू असेल. बाकी आपला उपास सुटलेला आहे. तर आपण आलो आज करंजा डॉकवर, करंजा गोदीमध्ये मावरा बघण्यासाठी आणि भरपूर गर्दी झाली. आणि बघा शेड पण बांधलेले आहेत ना, शेड पण बांधला इकडं आणि गर्दी आहेत. मोठे मोठे ट्रक सुद्धा आलेले आहेत आणि गर्दी असते भरपूर ना. हल्ली मार्केट फुल जाम आहे ना, रश आहे मार्केटमध्ये आणि ट्रॅफिक वरनं तर आपण समजू शकता संध्याकाळी. आणि मार्केटचा टाइम काय हल्ली? टायमिंग आहे सकाळी 5 ते 8, सकाळी 5 ते 8 आणि संध्याकाळी 3 ते, जसा गिराक असेल तर टायमिंग सांगू शकत 9 पण असतात, 10 पण असतात. असं वारावर पण आहे का? आता 24 तास चालू असते ना. आता आपलं वार वगैरे काय ना, आपलं कंटिन्यू आता मार्केट चालू असते आणि फुल जाम असते आपलं मार्केट. असं काही टेन्शन नाही. या ॲड्रेस तुम्हाला माहितीच आहे आणि आपले भरपूर ब्लॉग पडलेत, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सुद्धा देईन. आणि आज आपण घरासाठी म्हणजे आपल्या घरी पार्टी आहे, पार्टी बोलला तर आता आज उपास सुटला आहे. सो आपण इथना जो मावरा घेणार येऊ सगळा. तर मामा आहे आपल्यासोबत. मामा तू कशाला आलास? आता राऊंड मारायला आलोय. मच्छी उपास सुटलाय कालचा, म्हणून मच्छीसाठी आलोय. तू पण आलास? आता उरण मार्केटला कधी जाशील? उरण मार्केटला जाईन 11 वाजता. तर जाऊन बघूया, थोडे आपण रेट्स वगैरे काढू आणि मावरा कुठला कुठला आहे ते दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो मी. आणि लगेच मावरा घेऊन आपल्या घरी जायचं आहे, कारण का आता दुपारी आपल्याला लगेच करायचं आहे. तर आज आहे बुधवार, तर व्लॉग सुरू करूया आणि जाऊया. बघा रिक्षा भरून जातात आणि इथून आपले उरण पनवेल मार्केटला सुद्धा आपली इथनं मावरा जात आहे, असा काही विषय नाही. शेड वगैरे बांधलाय बघा. स्टार्टिंगलाच बघा चहा नाश्ता पण आहे, आई साहेब. आणि इकडे असं मार्केट भरते. आणि मामा मी काय बोलते, तो ऑक्शन असते पण ऑक्शन म्हणजे बोली लावतात ते अजून चालू ना, अजून 10 दिवस मध्ये चालू झालेला ना? नाही झालेलं ना अजून, कारण आता किलोवर सध्या चालू आहे. सध्या किलोवर म्हणजे आपण लेनदेन डायरेक्ट पूर्ण शेअर झालं ना तर तुम्हाला पूर्ण शेड झाल्यावर तो ऑक्शन बघायला भेटेल आपल्याला ना, बरोबर ना? बोलीवर. ठीक आहे. कुप्पा कसा आहे? सुरमई ही कुप्पा आहे. तो तेच बोलो. काय काय नवीन मावरा? वाव आहे वाव. आईला लिंबू कसली आहे? कशी किलो असते? कशी किलो? 1200 रुपये किलो आहे. सरगा कसा? 1300 रुपये. ताजा आहे पूर्ण. यो कुठला आहे? एकरू आहे काय? नवीनच प्रकार बघायला भेटलाय ना, एकरूचा नवीन प्रकार बघा. आणि रेड स्नॅपर. यो कुठला आहे मामा? तोचा बोलतात का त्याला? मोठा मोठा मावरा पण आहे आपल्याकडे. यो पोत्या त्या मुशी बघा किती प्रकार आहे. कसं आहे विचार? कशी पाटी? 800 रुपये पाटी. बोंबलाची बोंबील 1200 पाटी. 1200 रुपये पाटी. भरपूर आहे बघ ती. 1200 रुपये पाटी. तिघं वजन पाहिजे. हा मग तेच आहे. आता तिघं चौघं मिळून आलो तर पाटी 1200 रुपये मजबूत आहे. ही बघा साईज आहे, मोठी साईज आहे. मग 10 किलो जाईल ना. बघूया पुढे जाऊन काय काय. दादाच आहे तिकडं, ताजं आहेत बघा. कसे आहेत दादा? ही 1200 रुपये. किती पीस आहेत बघा? 1200ला 5 पीस आहेत. साईज बघा. गेलं ते थांबत नाही. याची बघा, याची साईज बघा, हातापेक्षा मोठा आहे तो माझे. मावशी
आता मच्छीला आलो. आता आलीस? आता आलो. आता काय काय घेऊन Time जाणार झाला. आहेस? आता आंबार घेतली, हा. उपा घेतला, आता सर्ग बघते आणि कोलबी बघते. कसा पडला आंबार? आंबार ते अशी घेतली थोडीशी हा 300ला. हा 300ला आणि घेतली कुपा? आणि कुप 7 कुप घेतलं 300ला. 7 कुप घेतलंस 300ला. 300 साईज ला. मोठी आहे? नाही एवढी आहे तरी मिळतील. 100ला एक गेला तरी मला मिळतील. ठीक आहे चालेल चालेल. ओके धन्यवाद. ही तांब बघा कसली मोठी आहे. रेड स्नॅपर काय ते? ही किती किलोची असेल? ही 9 किलोची आहे. बघा कसली आहे ती. बांगडा सरगा. मी आता किती प्रयत्न करते नाव आठवायचं, मला आठवतच नाही नाव. आता गॅप पडली ना भरपूर. नल मधीत नल पण भरपूर लागलेले ना. हजारला बघा. हजारला बघा किती पीस आहेत. साईज मध्ये साईज वर आहे. 1300. हा 1300. 1300 हा 1200. 1100ला दिला. हा असं आहे बघा. हे सर्व ताईस आहेत. गावातली गावातलेच आहेत सगळे. आपल्या गावातलेच आहेत. पाकड बघा. कसं आहे ते? कसं किलो रे? 250 रुपये किलो. साईज बघा काय. 4 किलोच आहेत. किती किलोच आहे ते? 4-5 किलोचे आहेत बघा. साईज बघा काय. दादा लोक आहेत तिथं सर्व. कुप्प्याची साईज बघा. छोटी कुपरी. हे सगळे कुप्पच आहेत ना. कुप्पाचं बघा मस्त व्हरायटीज मध्ये. कुठला यो पोपट मासा. त्यांना कुप्प्याचा लागले वाटतं ना. कुप्पा लागले वाटतं. हे बकरी तांब बोलतात. नाव तरी कसला. किलोवर ताई काय कसा करता? हा नागावर. मला शब्दात नाही कळत. नग हे बघा. जो किती किलोचा होता तांब? किती किलोचा होता? 3 किलोचा. अजून पण आहे तिकडं तांब. हे बघा सर्व ताईस आहे तिकडं. हो सुनीता आत्या आहे. आपण तिला सांगितलं होतं मावरा गेला. मावरा कसा घेतलास? काय काय घेतलास? माझं काय नाही. कोलंबी आहे, मांदेली, माकले. हे बघा असं आत्याकडे आहे सर्व. आणि आपल्यासाठी काय काय घेतलास आज? स्वतःचा माल. कुप्पे घेतले. कुप्पा घेतलं 5 किलोचे. 5 किलोचं कसं पडलं? 1 किलोचे 150 रुपये. 1 किलोचं 150ला पडलं. 800 रुपये 5 किलो. आणि काय घेतलास? बोंबील. उमेद आपल्याकडचे देतो. आपलेच इथं आहेत बोंबील. ठीक आहे. आत्याला सांगितलं होतं. आणि या आपल्या 2 आहेत. या आपल्याला घरी घेऊन जायचं आहेत. हे मी चाललो. चालीस तू? चाल. या व्हिडिओ करशील, त्यांना फेमस करशील, त्यांना काही काही मावरी तोराला जावं लागेल, माहित नाही होता. चांगली गोष्ट आहे ना. बाहेर आता नगावं घेताना बाहेर कशा वेगळ्या याच्यावर घ्यावं लागू सांगू. दिवसावं तोरणारी भारी तोरणारी हा एकदम. गर्दी बघा. आणि यो टोल मासा ना कुठला? यो मासा कुठला? जो उचल बघा टोल मासा. चमक बघा कसली आहे. बाहेर कसा असतं यो? कसा किलो? 200 रुपये किलो. हल्लय बघताय तुम्ही. मोहित नमस्कार. काय काय मोहित आपल्याकडं? घेतलाय तुझीतलाच घेतला मगाशी. कुपन नेलं ते आपल्याला कधी नेलं. आज उपास सुटला ना. गणपती गेलं का? गणपती गेलं. आपला ऑफिशियली उपास सुटलेला आहे. मग हे काय तुझा कधी सुद्धा? साखर चौथीच्या नंतर? नाही, भवानी नंतर. भवानी नंतर. खरोखर मावरा खाताव, मटन मिरची नाही. मग मावरा मावरा खाता मावरा आपल्यासाठी व्हेज आहे. तेच आहे. ही उचल
मी आलो तर तुला उचलायला लागेलच बाय. टोल आहे टोल. टोलची साईज बघा काय, हरण टोल कसा किलो आहे ही? टोल आहे. टोलचा भाव काय? 100 नाही, 200 हा? 200 रुपये किलो आहे. नाही मग किती आहे? काय 200 रुपये कोण बोला का 200 रुपये? तू सांग किती आहे, आता ढोलचा भाव काय भाव आहे विचारायला लागेल. विचारायला लागेल. मग तुला माहिती नाही. बघा करंजाच्या कोलीला टोलचा भाव नाही माहिती. बघ, भाव दिवसाला बदलत असते. आताचा किती आहे? आता काय असेल 150-200 रुपये काय असेल भाव. 150-200 ना. भाव वाढतंय. मोठी कमी असल्यावर हो भाव ना, वाढतंय. ते तर आहे का रेटवर दिवसावर आहे आपल्या कशावर सगळं सर्व बघून करायला काय लागतं. बघा मुप्पा. खूप आज बरंच बघायला मिळालं आहे बघा. ढोमा आहे बघा. होमा एक आलेला आहे. त्याला पासपोर्ट बोलतात पासपोर्ट. पासपोर्ट मोठीचा पासपोर्ट. असं आहे काय? सुरमई आहे बघा बारकी. 700 रुपये किलो. 700 रुपये किलो सुरमई. 700. 600 रुपये. 600 रुपये किलो 700 रुपये किलो. सुरमई. पोपट आहे बघा पोपट. पोपट पोपट ओके. पक्षी नाही हो, माणसा. 150 रुपये किलो असते. किती? 170 रुपये किलो. आणि काम चालू आहे बघा शेडचा. लवकरच होईल म्हणजे झालेलं आहे. 50% काम झालेलं आहे ना. 50% झालं. मच्छी घ्यायला गर्दी आणि मच्छी कापायला पण गर्दी असते बघा. वेटिंगवर आहे सर्व. ताम कापतात कशी बघा. ही ताम आहे ना ती या दादांची आहे. दादा कशी भेटली ताम? 350 रुपये किलो. 350 रुपये किलो. 300ला दिली. कुठून आलेत तुम्ही? चिरनेरवरून आलेत बघा दादाचं. दादा नाव काय आपला आतिश मारते. आणि तुमचा? पराग ठाकूर. आणि तुम्ही सर्व मित्र परिवार आहात? नाही, आम्ही हे वेगळे यांची पण थांबवतो. यो पण दादा आपलं तुमच्या सोबत आहे. नाव काय दादा? हा, मस्त. बघा चिरनेरवरून आलेत आपल्या इथं मच्छी घ्यायला. अजून पिशवी मध्ये पण घेतलंय. काय काय घेतलंय? बांगडा घेतलाय, बांगडा. हलवा घेतलाय बघा आणि ती पण मोठी काम घेतली अजून. मोठी पण ताम घेतली. म्हणजे काय पार्टी आहे का काय? उपास सुटलेत. उपास सुटल्यात बरोबर. मी पण त्याच्यासाठी हे बघा मोठी पिशवी घेऊन आलो मी पण. काय नाही हे का बघा. पिशवी? आपला ते बघा कटिंगला तिकडे आहे. वेटिंगवर आहे. वेटिंगला आहे. ताम कशी भेटली? सेम 300 रुपये किलो. मस्त मोठी साईज आहे. किती रुपये किती किलोची असेल ती? 5 किलोची आहे ताम. 5 किलोची आहे. दादा सही घेतले बघ. कापली. 3 किलोची कापलीत. म्हणजे ही जंगी पार्टी आहे तुमची. जंगी पार्टी आहे मला वाटतंय. म्हणजे मित्र परिवाराची आहे का फॅमिली? मित्र परिवाराची. बॅचचा ट्रेड चालू आहे. हा? किती बॅच? 12 बॅच म्हणजे तुमची बॅच आहे. बॅच. किती कुठल्या सालीची? 99 2000. 99 2000. हा ओके. आणि आता मच्छी कापायला वेटिंग. आणि आपली ताम कापून झाली. दादा सोबत बोलता बोलताय बघा. स्किल असते ते ताईने दाखवली ना आपल्याला. नाही तर आपण घरीच कापू ना. आमच्याच गाववालीच आहेत. मोठी सुरमई कापली ताईने. तर फॅमिली मिळून 4 वाटे झालेत. तर असे 4 वाटे लावलेत बघा. 4 जणांचे 4 वाटे लावलेत. सुरमई होती, मोठी सुरमई होती. कशी किलो होती? 500 रुपये. किती किलोची होती सुरमई? 4.25 किलोची होती. आणि चौघं मिळून घेतलीत ना तुम्ही? ठीक आहे. कुठून आलेत दादा तुम्ही? पनवेलवरून आलेत? अरे बाबा पनवेलवरून आलेत बघा दादा. दादा नाव काय? पियुष. धन्यवाद दादा. पियुष दादा संच्या 4 वाटणे आहेत बघा. चला मच्छी कट वगैरे करून आता आलोय. आता घरी निघतोय. दुपारी डायरेक्ट मजबूत खायचा. खूप दिवस भाजी खात होतो. आणि मार्केटचा टाईम वगैरे मी सांगितलेला आहे ब्लॉगमध्ये. आता कंटिन्यू मार्केट आपला चालू आहे. शेडचा पण काम 50%हून जास्त झालेलं आहे. तर अजून कोणत्यासाठी थांबलात येऊन नक्की आपल्या विजिट द्या. मावरा मस्त आहे आणि ताजा असते. तुम्ही बघितलं असाल ताजा मावरा आहे. बोटी येतात तिथनं आणि डायरेक्ट मी इथं लागतात बोटी. काय टेन्शन नाही. आम्ही आमचं गाववाली तर इकडूनच घेतात. आणि आता तुम्ही भेटलो त्यांना बघितलात पनवेलला चिरनेरवरून येत आहेत. घरगुती म्हणजे घरातल्यासाठी मच्छी घेण्यासाठी पण येतात. असं नाही काय विक्री करण्यासाठी. तर तुम्ही पण या
स्वस्त आहे मावरा. आता तुम्हाला कसं वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा, कारण का कमेंट वगैरे येतात पण का महाग आहे मावरा. आता एवढी जणं येतात इकडं, भरपूर गाड्या वगैरे असतात. आता तर मार्केट संपत आलं आहे, म्हणजे मी आता 9:30 वाजलेत, मार्केटचा टायमिंग संपत आला आहे, म्हणजे तेव्हा एवढी गर्दी आहे. तर मग मार्केटच्या म्हणजे सकाळपासून किंवा संध्याकाळी किती गर्दी असते, आपलं रोड वगैरे फुल जाम असतात. तर तुम्ही सांगा मला काय आपले एक आत्ताचे रेट, म्हणजे आत्ताचा रेट कसं आहे, आपण आता थोडा तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये काय कसं तुम्हाला रेट वाटतात आमच्या इकडचे. तर चला हा ब्लॉग इथे एंड करूया. कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या आणि मावरा खावाले आमच्या गावात.